नमस्कार. मी डॉक्टर अनुराधा हरकरे, सायकॉलॉजी संडेज या एकमेव काउन्सिलिंग सेल्फ हेल्प चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण गेल्या भागामध्ये पुण्याचे प्रसिद्ध ॲडव्होकेट, डिव्होर्स लॉयर ज्याला म्हणता येईल, ॲडव्होकेट भूषण कुलकर्णी यांच्यासोबत डायव्होर्स घ्यायचा की नाही, शक्यतो डायव्होर्स टाळावा, अशा विषयावरती बोललो. म्हणजे फक्त समुपदेशकच नाही, तर डायव्होर्ससाठी मदत करणारे लॉयरही तसं म्हणतात हे बघितलं. पण कधी-कधी परिस्थिती अशी असते, की आपल्याला डायव्होर्स हा योग्य मार्ग असू शकतो आणि त्याबाबतच आपण आज पुन्हा एकदा ॲडव्होकेट भूषण कुलकर्णी सरांसोबत संवाद साधणार आहे. तेव्हा सायकॉलॉजी संडेजमध्ये सर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. थँक यू. जसं आपण आता मागच्या भागामध्ये बघितलं, की शक्यतो लग्न वाचवायला हवीत. परंतु कधी-कधी काही विषय असे असतात, काही परिस्थिती अशी असते, की लग्न हे डायव्होर्सच्या दिशेने जाणं हे योग्य असू शकतं. तर त्यातले प्रमुख जे 3 म्हणजे अशी तर भरपूर गोष्टी आहेत खरं, पण आपण त्यातल्या त्या 3 विषयांवर तुमच्याशी बोलणार आहोत. 3 वेगळ्या भागांमध्ये म्हणजे लोकांना वेगळे भाग आठवणीने बघण्यासाठी मी नमूद करते. तर आज आपण बोलणार आहे 3 विषय जे आहेत त्यापैकी पहिला म्हणजे फसवणूक, फ्रॉड ज्याला म्हणता येईल आणि येत्या 2 भागांमध्ये आपण अजून असेच खूप इंटरेस्टिंग विषय घेणार आहोत. तर फसवणूक हा जो एक भाग आहे वैवाहिक नात्यामध्ये, तर माझा पहिला प्रश्न असा आहे, की कायद्याच्या चौकटीमध्ये, वैवाहिक नात्यामध्ये फसवणुकीमध्ये नेमकं येतं काय-काय? फसवणूक तशी खूप मोठी कॉन्सेप्ट आहे. वरपांगी बघता फसवणूक म्हणजे आपल्याला असं वाटतं, की एखादी गोष्ट सांगणं जी कधी-कधी खोटी आहे किंवा जी माहिती आहे आपल्याला खोटी आहे आणि तरी पण आपण ती खोटी माहिती सांगतो. त्याला जनरली फसवणूक म्हणतात. परंतु वैवाहिक संबंधांमधली फसवणूक जी असते, ती अशी की नवरा आणि नवरी त्यांनी स्वतःबद्दलची कुठलीही एखादी माहिती हेतुपुरस्सर खोटी सांगणं. लग्नाच्या आधी ज्या माहितीवरती कदाचित समोरच्याची कन्सेंट म्हणजे मी लग्नाला हो म्हणणार आहे किंवा नाही म्हणणार आहे, हे त्या गोष्टीवरती हो. अवलंबून असू शकेल. अशी कुठलीही गोष्ट लपवणं, खोटी बोलणं म्हणजे फसवणूक. साधं सोपं करायचं झालं तर. हां. म्हणजे पूर्वीच्या काळी ना, की लग्न जमण्यासाठी मग वाढीव काहीतरी माहिती, मग ते नोकरीच्या संदर्भात असेल किंवा आर्थिक म्हणजे पगार या दृष्टीने असेल, हे सांगितलं जायचं. म्हणजे फसवणूकच असायची ती. कधी चालवून घेतल्याचे जे पर्याय नसायचे, पण आता लोकं थोडे सजग झालेले आहे. तर फसवणूक झाली हे कळल्यावर ते कोर्टाच्या पायरीकडे थोडेसे वळू शकतात. तर काय नेमकं झालं म्हणजे फसवणूक झाली? तर कुठलीही फसवणूक जसं तुम्ही म्हणालात, की नवरा आणि नवरी यांची वैयक्तिक माहिती. पण त्या दृष्टीने एखादी माहिती काही सौम्य आहे किंवा काही गंभीर आहे, असं असतं का? आणि त्या दृष्टीने मग लीगल जजमेंट्स काही बदलतात का? किंवा याच्याकडे सगळीचकडे कोर्ट कसं बघतं? ॲक्चुअली खूप चांगला प्रश्न आहे. सौम्य आणि गंभीर हे व्यक्तिपरत्वे वेगवेगळं असतं. एखाद्या व्यक्तीसाठी एखादी गोष्ट सौम्य, तर तीच गोष्ट दुसऱ्या व्यक्तीसाठी गंभीर असू शकते. आता एखाद्या व्यक्तीचा लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्याच्यावर ते अवलंबून आहे, की ती गोष्ट किती गंभीर किंवा किती साध्या स्वरूपाची आहे. तुम्ही असं म्हणालात, की पूर्वी हे होत होतं, पगार कधी-कधी सांगितला जायचा, की खूप जास्तीचा आहे. शिक्षणाबद्दल कधी-कधी सांगितलं जायचं, की ग्रॅज्युएशन झालंय किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय. जेव्हा की ती कधी-कधी 12वी पास असायची. आणि मग ते नंतर लग्न झाल्यानंतर कधीतरी ते उघड व्हायचं. आता त्या उघड होतानाच्या अवस्थेमध्ये ती व्यक्ती आहे, तेव्हा तिला काय जाणीव होते, की ही जी फसवणूक आहे, या फसवणुकीवर मी अख्खं आयुष्य त्या फसवणूक केलेल्या व्यक्तीबरोबर व्यतीत करू शकतो किंवा शकते का? याच्यावर अवलंबून आहे, की ते किती गंभीर आहे ते. म्हणजे त्या व्यक्तीला काय वाटतं? कोर्टाच्या बाजूने बघायचं झालं, तर कोर्टसुद्धा त्या व्यक्तीच्या अनुषंगाने बघणार आहे, की किती ती गंभीर बाब आहे किंवा किती ती दुर्लक्षित किंवा साधी बाब आहे. अगदी छोटी गोष्ट म्हणजे माझा पगार हा 50,000 आहे असं मी सांगितलं असेल लग्न करायच्या आधी, जेव्हा की माझा पगार 10,000 आहे. म्हणजे ₹40,000 मी वाढवून सांगितले. 5 पट म्हणूयात आपण वाढवून सांगितले आणि तेच जर मी 25,000 चे 50,000 सांगितले, सेम घटना आहे, पण दुप्पट वाढवून सांगितले, दीडपट वाढवून सांगितले. तर मुद्दा हा नाहीये, की किती वाढवून सांगितले, मुद्दा हा आहे, की वाढवून सांगितले. उलटं सांगितलं. आणि त्याच्यामध्ये वाढवून सांगितले किंवा कमी सांगितलेले असताना, त्या व्यक्तीवर काय परिणाम झाला त्याचा? म्हणजे भविष्याची स्वप्न रंगवत असताना, माझ्या नवऱ्याचा पगार अमुक-अमुक आहे, हे गृहीत धरून अख्खं आयुष्य प्लॅन केलेलं असतं.
तर त्या प्लॅनिंगला तडा जातोय का? हे महत्वाचं आहे, ना की काय नक्की खोटं बोललंय आणि किती गंभीर आहे किंवा किती साधं आहे. मी हे एवढ्यासाठी विचारलं, की नेमकं काय म्हणजे फसवणूक? याचं कारण कधी-कधी मुलीला तिच्या आई-वडिलांना सांभाळावं लागेल किंवा तिला घरी पैसे द्यावे लागतील किंवा ऑफिस आहे, बिझनेस आहे, तो वडिलांचा आहे, हा तिथे एम्प्लॉयी आहे. त्याचा तो बिझनेस म्हणून नाही. तर ह्याही गोष्टी अशा ना कव्हर अप केल्या जातात. म्हणजे जाणीवपूर्वक सांगितल्या जातातच असं नाही. तर तेही फसवणुकीतच येतं? एखादी गोष्ट इन्क्वायर केल्यानंतर न सांगणं आणि एखाद्या गोष्टीचं सांगणं तुमच्यावरती बंधनकारक आहे आणि तरी पण न सांगणं, या 2 थोड्याशा खरं तर वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे माझ्यावर बंधन आहे हे सांगणं, की माझा पगार किती, उत्पन्न किती, माझ्या घरी कोण-कोण असतं, हं. हे सगळं जर मी सांगितलेलं असेल व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. त्यात जर मी खोटं बोललं असेल तर मात्र ती हं. फसवणूक नक्कीच आहे. पण मी जर सांगितलं, की माझं उत्पन्न साधारणपणे समजा ₹10,00,000 आहे असं मी सांगितलं आणि मी माझ्या वडिलांच्या दुकानामध्ये नोकरी करतो आणि ते उत्पन्न हे नोकरीतून आहे आणि समोरच्याने गृहीत धरलं, की वडिलांचं दुकान आहे, म्हणजे ते माझंच दुकान आहे. तर तिथे त्यांनी गृहीत धरलेलं आहे. हं. त्याच्यामुळे ती फसवणूक होऊ शकणार नाही. बरोबर. त्याच वेळी जर त्यांनी हा प्रश्न मला विचारला असता, की "हे नक्की व्यवसाय कोणाचा आहे?" आणि मी जर सांगितलं असतं, की "हा आमचा फॅमिली व्यवसाय आहे." आणि तो जर फॅमिली व्यवसाय नसून मी तिथे एम्प्लॉयी असा स्टेटस असेल, तर मात्र ती फसवणूक आहे. म्हणजे काय सांगितलंय, हं. काय विचारलं गेलंय याच्यावरती थोडंसं अवलंबून आहे. अधिक ती माहिती किती रिलेव्हंट आहे, त्याही वरती अवलंबून आहे. म्हणजे अच्छा. जसं मी म्हणालो, की समजा एखादी व्यक्ती ही मेडिकली अनफिट आहे कुठल्याही बाबतीत आणि ज्याचा लग्नाशी डायरेक्टली संबंध येऊ शकतो आणि ही माहिती त्या व्यक्तीला आहे आणि ती व्यक्तीने माहिती सांगितली नाही किंवा सेक्शुअल ओरिएंटेशन आहे, जी त्या व्यक्तीला माहिती आहे, की यू आर नॉट कंपॅटिबल विथ द अदर स्पाउस सेक्शुअली आणि यू आर हायडिंग दिस फॅक्ट स्पेसिफिकली. आता कोणी हे विचारत नाही लग्नाच्या बाजारात गेल्यानंतर, की आर यू हेटेरोसेक्शुअल? गृहीत धरलं जातं, की जेव्हा तुम्ही लग्नाला भेटायला आलेला आहात, याचा अर्थ तुम्ही भिन्नलिंगी आहात अगदी, अगदी. आणि त्यावेळी जर अशी गोष्ट लपवून ठेवलेली असेल, तर तो फ्रॉड आहे नक्की. कारण आपल्यावरती काही गोष्टी सांगण्याचं बंधन आहे आणि काही गोष्टी गृहीत आहेत. दोन्ही फ्रॉडमध्ये मोडू शकतात. पण यामध्ये म्हणजे तुम्ही जो हा हेटेरोसेक्शुअलिटीचा मुद्दा काढला, याच्यामध्ये बरेचदा जर कोणी नसतील म्हणजे समलैंगिक जे मुलं किंवा मुली असतील, तर ते आई-वडिलांच्या प्रेशरखाली येऊन करतात, पण मग सांगत नाहीत. आणि मग केल्यावर कळतं. तर तिथे तर आई-वडिलांना पण माहिती नाहीये. मग अशा केसमध्ये म्हणजे क्लिष्टता याची भरपूर असू शकते. असू शकते. म्हणूनच फ्रॉड हा बेसिकली केव्हा असतो, जेव्हा जी व्यक्ती माहिती देतीये किंवा लपवतीये, त्या व्यक्तीला त्या माहिती आहे गोष्ट ह्याच्यावरूनच ते अवलंबून आहे, की फ्रॉड आहे किंवा नाही. समजा असं झालं, की एखाद्या व्यक्तीला माहीतच नाहीये एखादी गोष्ट. ही गोष्ट सेक्शुअलिटी संदर्भात असू शकत नाही. बरोबर. हे खूप, खूप, खूप रेअर आहे, अगदी. की मला माझी सेक्शुअलिटीच माहिती नाहीये आणि तरी मी लग्न करतोय किंवा करतीये. हे खूप रेअर आहे. रेअर. म्हणजे आय विल से नॉट इव्हन 1%. एक्झॅक्टली. पण अदर फॅक्ट्स लाइक काय नक्की सांगितलं पाहिजे. बऱ्याचदा सांगतच नाही कोणी, की काय सांगायला हवं किंवा काय सांगायला नको. पण म्हणून मॅट्रिमोनियल वेबसाईट्सवरती जेव्हा आपण फॉर्म भरतो, त्यात खूपशा गोष्टी नमूद केलेल्या असतात. उत्पन्न असेल, घरी कोण-कोण असतं, शिक्षण कुठे झालेलं आहे आणि तिथे जर हेतुपुरस्सर खोटं बोललं गेलेलं असेल, तर मात्र तो नक्की फ्रॉड आहे. पण बरेचदा हेही पाहिलेलं आहे, की लोकं वय देखील खोटं सांगतात. म्हणजे काय-काय फसवणुकीमध्ये येऊ शकतं. पण मला विचारायचं आहे, की ह्या ज्या काही गोष्टी आहेत, की म्हणजे समलैंगिकता किंवा हा एकदम गंभीर बाब झाली. टोकाचा भाग झाला. पण बाकी ज्या इतर गोष्टी आहेत, त्या डायव्होर्ससाठी किंवा सेपरेशनसाठी म्हणजे व्हॅलिड आहेत? नाही, मुळात फसवणूक जर झालेली असेल ना, तर त्याची परिणती घटस्फोटात होतच नाही. ते लग्न रद्द होण्याकडे जातं. म्हणजे नलिटी. आता कसं आहे, नलिटी आणि घटस्फोट याच्यामध्येच मुळात फरक आहे. घटस्फोट केव्हा होतो? जेव्हा लग्नानंतर काही गोष्टी घडल्या, ज्याच्यामुळे आता एकत्र राहणं शक्य नाही. बरं. आणि नलिटी म्हणजे रद्द करणं केव्हा होतं? जेव्हा लग्नाच्या आधी काही गोष्टी उपस्थित होत्या, ज्यामुळे लग्नानंतर अडचणी होतात आणि त्याच्यानंतर त्या गोष्टी फॉर एक्झाम्पल फ्रॉड. त्याच्यातलंच एक झालं, की फ्रॉड जर आहे, तर ती गोष्ट लग्नाच्या आधी माझा कन्सेंट लग्नासाठी घेतलेला आहे ना त्या गोष्टीमुळे. जर माझा कन्सेंट चुकीच्या गोष्टींमुळे घेतलेला असेल, हं. तर त्याची परिणती नलिटीकडे होते ना की डिव्होर्स. पण लग्नानंतरच. कळणार लग्नानंतरच आहे. जर लग्नाआधी कळालं, की मग अमुक ह्याच्यात गोष्ट फ्रॉड. नेमका म्हणजे परिणामांमध्ये फरक आहे का? म्हणजे समजा एखाद्याचं लग्न झालं आणि नंतर कळलं, की ते फ्रॉड होतं आणि ते नलिटीमध्ये येतंय. पण घटस्फोट नाहीये. ह्याच्यात काय बारीक हे आहे? एकतर फ्रॉड ही जी कन्सेप्ट आहे ही मुळात होतेच नलिटीसाठी. ती घटस्फोटासाठी नाहीच आहे. त्याचा परिणाम क्रुएल्टी म्हणून होतो का? तर होतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीची फसवणूक करणं ही क्रूरता आहे का? तर नक्कीच आहे. पण त्याचं गांभीर्य अजून जास्त आहे. म्हणजे क्रूरता गंभीर नाही असं नाही. क्रूरता गंभीर आहेच. पण फसवणूक 1 डिग्री जास्त गंभीर आहे. आणि नलिटी आणि घटस्फोट म्हणजे असं, की नलिटी म्हणजे लग्न रद्द करणं.
एखाद्याचं लग्न जेव्हा रद्द होतं, तेव्हा लग्न रद्द झाल्यानंतर त्या व्यक्तीचा स्टेटस हा घटस्फोटित न होता पुन्हा अविवाहित असा होतो. आणि जेव्हा घटस्फोट होतो, तेव्हा ती व्यक्ती घटस्फोटित होते, म्हणजे ती नंतर पुनर्विवाह करणार असते. इकडे ते अविवाहित होणार असतात. तर बेसिकमध्येच फरक आहे, की नलिटी वेगळी आणि घटस्फोट वेगळा. परंतु फ्रॉड ही जी गोष्ट आहे, ती ऑफकोर्स लग्नानंतरच कळते. लग्नाच्या आधी जर कळली असेल आणि तरी पण जर संमती दिली असेल, त्याला फसवणूक म्हणताच येत म्हणता नाही. येणार नाही. पण जर लग्नाच्या नंतर कधीही ही गोष्ट कळाली, तर जेव्हा कळेल त्याच्या 1 वर्षांच्या आत कोर्टासमोर येऊन सांगावं लागतं, की फसवणूक झाली आहे आणि म्हणून मला लग्न रद्द करून घ्यायचंय. पण मग याच्यासाठी समजा एखाद्याला लक्षात आलं, की आपली फसवणूक झालेली आहे. अर्थातच दुसरी व्यक्ती ते कदाचित मान्य करेल किंवा करणार नाही किंवा डिफेंड करेल. मग या व्यक्तीने जिला लक्षात आलं, की आपली फसवणूक झाली आहे, तिने एव्हिडन्सेस कसे गोळे करावे आणि कुठले एव्हिडन्सेस हे स्ट्राँग म्हणून ग्राह्य धरला जातील? आता मुळात फसवणूक झाली आहे हे सिद्ध करण्यासाठी लग्नाच्या आधी काय सांगितलं होतं, याचा पण पुरावा पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे समजा पगारच एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर, तर मी असं सांगितलेलं जेव्हा आहे, की माझा पगार 50,000 आहे, ते डॉक्युमेंटरीली आहे का कुठे? बऱ्याच घरांमध्ये किंवा जिथे लग्न जमतात तिथे पद्धत अशी असते, की आधी याद्या बनवतात आणि त्या याद्या बनवताना ना सगळी माहिती लिहिलेली असते दोघांची एकमेकांकडे किंवा पत्रिका एक्सचेंज होतात. मॅट्रिमोनियल वेबसाईट्सवरनं ज्या काही गोष्टी एक्सचेंज होतात, तिथे पण सगळी माहिती नमूद असते. तर ती माहिती लग्न झाल्यानंतर जपून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे असं नाही, की ती जी काही माहिती दिलेली आहे आपल्याला ती लग्न झाल्यानंतर संपली. तर ती माहिती आपल्याकडे एकतर मुळात ठेवली पाहिजे, की आपल्याला नक्की काय माहिती दिली. आणि जेव्हा एखादी गोष्ट कळते, की ती फ्रॉड आहे, तर ती कशी फ्रॉड आहे याचा पण पुरावा असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मला अशी माहिती दिलेली आहे, की मला ₹50,000 पगार मिळतो, जो की ₹25,000 पगार आहे. हे मला कसं कळलं? तर बँक स्टेटमेंट बघितलं असेल, सॅलरी स्लिप बघितली असेल, असं काहीतरी झाल्याशिवाय तर काय कळणार नाही. किंवा मग मी तोंडी सांगितलं असेल, कधी-कधी खर्चाची डिमांड झाली आणि सांगितलं, "माझा कुठे एवढा पगार आहे, मला काय परवडत नाही." आणि मग कन्फ्रंटेशन झालं असणार, की "असं कसं बरं? लग्नाच्या पूर्वी तर म्हणला 50,000 पगार आहे, आपला खर्च 10,000 होतो. मग कसं काय भागत नाही आपलं?" आणि मग जेव्हा समोर येतं, मग ही घटना जी आहे, ही सुद्धा चालते सिद्ध करण्यासाठी. कारण जेव्हा आपल्याकडे हा पुरावा आहे, की लग्नाआधी ही गोष्ट सांगितलेली आहे, की 50,000 पगार मिळतो आणि लग्नानंतर त्या व्यक्तीला कळालं, की हा पगार तसा नसून घर भागतच नाहीये, घर खर्च पुरत नाहीये. अशा स्थितीत ते जेव्हा कोर्टामध्ये येतात, तेव्हा त्या व्यक्तीची सॅलरी स्लिप म्हणजे पगाराची पावती ही कोर्टामध्ये ऑफिशियली मागवता येऊ शकते. त्याच्यासाठी वेगळा पुरावा गोळा करत बसण्याची गरज नाही. पण फक्त म्हणजे आधी हे म्हणाले होते ह्याच्यावर नाही चालणार. सांगितलं होतं ह्याच्यावर नाही नाही, चालणार. फक्त त्याला काय पुरावा आहे? पुरावा नाहीच आहे. म्हणून आम्ही असं म्हणतो बऱ्याचदा, की जर लग्नाच्या आधीची जी मीटिंग आहे ना, ती जेवढी डॉक्युमेंटेड असेल तेवढी चांगली. डॉक्युमेंटेड ही असू शकते, की आपली भेट झाल्यानंतर लिहून काढणे, की या भेटीत असं-असं झालं होतं. काही व्यक्तींना डायरी लिहिण्याची सवय असते. आज काय-काय घडलं ते सगळं लिहून काढतात. ती सुद्धा एक पुरावा होऊ शकतो. पण मग त्याच्यावर सह्या पण लागतील ना, म्हणजे नुसतंच मी लिहून काढण्याने होईल? माझी डायरी जर मी लिहीत असेन आणि ती वारंवार लिहीत असेन गेली वर्षभर, हं. तर त्या डायरीमध्ये जर मी नोंद केली असेल ना, तर तो सुद्धा माझ्यासाठी पुरेसा पुरावा होऊ शकतो. पण फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस आताच्या काळात युजुअली लिहायची सवय खूप लोकांची गेलेली असल्यामुळे आम्ही असं म्हणतो, की मॅट्रिमोनियल वेबसाईट्स किंवा WhatsApp कम्युनिकेशन्सवरती किंवा ईमेल्सवरती एकमेकांच्या प्रोफाइल्स एक्सचेंज करणं जे होतं, त्या सेव्ह करून ठेवाव्या, डिलीट करण्याच्या भानगडीत पडू नये. आणि जी काही माहिती पुरवल्या गेलेली आहे, तिची नोंद फॉर सेफर साइड म्हणून नाही, म्हणजे आपण काही ते पुढे काहीतरी असं उपस्थित होईल म्हणून नाही, पण एक आपल्यापाशी असावा त्याचा एक जशी दाखला. लग्नाची पत्रिका जपून ठेवतात तसंच. एक्झॅक्टली. अगदी, अगदी, अगदी. पण मग फसवणूक करणं, म्हणजे समजा आता असं झालं, की या व्यक्तीची फसवणूक झाली आणि तिला कोर्टाकडनं काहीतरी न्याय मिळाला आणि ते म्हणजे नलिटीमध्ये गेलं व्हॉटएव्हर. पण ज्या व्यक्तीने फसवणूक केलेली आहे, तिच्यावरती फसवणुकीचा गुन्हा पुन्हा वेगळा दाखल होऊ म्हणजे ती गुन्हा आहे का तो? मुळात फसवणूक मॅट्रिमोनियल साइटमध्ये हा मॅट्रिमोनियल गुन्हा आहे. गुन्हा आपण जेव्हा कुठलाही म्हणतो, तो बऱ्याचदा आपण म्हणतो, की क्रिमिनल साइडचा गुन्हा हं. आणि क्रिमिनल साइडचे गुन्हे हे युजुअली स्टेट कडून दाखल होतात. ज्याला हो. आपण एफ-आय-आर दाखल करतो म्हणतो तशा पद्धतीचे असतात. बरोबर. वैवाहिक गुन्हे हे बऱ्याचदा त्या प्रकरणांमध्ये नाही मोडत आणि त्यापैकीच हे हे आहे. हं. कारण फसवणूक करतानाचं इंटेन्शन काय होतं ते महत्त्वाचं. कुठलाही गोष्ट ही क्रिमिनल साइडचा गुन्हा असण्यासाठी त्याला इंटेन्शन खूप महत्त्वाचं आहे. तर माझं इंटेन्शन फसवणूक करून इल्लीगल एनरिचमेंटचं होतं का? क्रिमिनल इंटेंट त्याच्यामागे होता का? जर असेल तर मात्र क्रिमिनल केस होऊ शकते. पण सर्वसामान्यपणे मी असं म्हणेन, की 70% केसेसमध्ये क्रिमिनल केस नाही होत. ती सिव्हिल केसच होते. तो एक मॅट्रिमोनियल गुन्हा होतो. आणि समजा असं कधी झालं, की यांना शंका आली फसवणूक केली म्हणून आणि यांनी दावा दाखल केला आणि जर तो दावा खोटा निघाला,
तर मग ती व्यक्ती या व्यक्तीवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू शकते का? ॲक्चुअली अब्रू नुकसानीचा दावा दाखल करता येणं ही एक आमच्यासाठी येणारा कायमचा आणि कायमच विचारला जाणारा प्रश्न आहे हा. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की फसवणुकीची केस ही शंका येऊन दाखल करण्याची गोष्टच नाहीये. जेव्हा आमच्याकडे कुठलाही पक्षकार येतो हे सांगायला, की आमची फसवणूक झाली, तेव्हा आम्ही ते कागदोपत्री तपासून बघतो, की खरंच फसवणूक आहे हं. का फक्त वाटतंय फसवणूक वाटतंय. आहे. कारण फक्त वाटतंय याच्यावरनं फसवणूक होत नसून ती खरंच आहे का हे पडताळून तर बघायलाच पाहिजे. पण समजा अशी एखादी केस दाखल झाली, की असं वाटल्यामुळे झालेली असेल. अब्रू नुकसान केव्हा होते? जेव्हा ती अब्रूचे धिंडवडे काढले जातात. म्हणजे काय? तर ही गोष्ट चव्हाट्यावर मांडली गेली आणि ती गोष्ट चार चौघात सांगितली गेली आणि त्याच्यामुळे अब्रू नुकसानीचा दावा करता येऊ शकतो. आता ह्या केसेसमध्ये म्हणजे मॅट्रिमोनियल केसेसमध्ये मुळात कोणाविरुद्ध केस चालू आहे हेच कुणाला माहिती नसतं. कोर्टाच्या वेबसाईटवरती पक्षकारांची नावं हाईड केलेली आहेत. अच्छा. त्याच्यामुळे कोणाविरुद्ध नक्की कुठली केस चालू आहे, फॅमिली कोर्टामध्ये किंवा मॅट्रिमोनियल केसेसमध्ये हे कळतच नाही. त्याच्यामुळे हे कळतं कोणाला? फक्त ज्यांनी केस दाखल केली त्यांना, ज्यांच्या विरुद्ध केस दाखल केली आहे त्यांना आणि त्या दोन्हीकडच्या वकिलांना. बाकी कोणालाच ती केस कळत नाही. पूर्ण इन कॅमेरा प्रोसिडिंग्ज फॅमिली कोर्टामध्ये चालतात. म्हणजे समजा माझी केस चालू असेल, तर त्यावेळी दुसरे पक्षकार हजर नसतात कोर्टामध्ये. ते पब्लिक कोर्ट नाहीये आणि त्याच्यामुळे ती गोष्ट पब्लिक होत नाही. जी गोष्ट पब्लिक होत नाही, त्याची अब्रू नुकसान होऊ शकत नाही. कारण अब्रूचं काही नुकसान झालेलंच नाही. बरोबर आहे. म्हणजे हा एक खूप चांगली पद्धत आहे म्हणजे ही. पण म्हणजे पुरावे जर आधी सगळे ठेवायचे, तर कधी-कधी असं होतं ना, की आमचं इथे ऑफिस आहे किंवा ही आमची जागा आहे. तर ह्याचे आपण म्हणजे पुरावे कसे ठेवणार लग्नाच्या आधी? की यांनी हे सांगितलंय आम्हाला, की मुलाच्याकडे म्हणजे जे काही आहे ते, इथे काम करतो, ही इथे ऑफिस आहे. जेव्हा अशी माहिती सांगितलेली असते, की आमची अमुक-अमुक प्रॉपर्टी आहे. मी इथे-इथे काम करतो. तर ती माहिती बऱ्याच तोंडी सांगितली जाते. हं. तर ती तोंडी माहिती सांगितल्यानंतर, घरी गेल्यानंतर WhatsApp एकदा करायला काय हरकत आहे, की आज आपलं हे बोलणं झालं बरं का. हां. म्हणजे मग त्याचं डॉक्युमेंटेशन राहतं. म्हणजे एकमेकांमध्ये जे काही आपलं कम्युनिकेशन होईल लग्नाआधी, ते फक्त थोडंसं डॉक्युमेंटेशन केलं, हां. तरी सुद्धा मी म्हणेन पुरावा गोळा होऊ शकतो आणि तो पुरेसा पुरावा धरला जाऊ शकतो. म्हणजे पुढे जाऊन आपल्याला ह्याचा पुरावा म्हणून वापर करण्यासाठी म्हणून नाही, तर एक क्लॅरिटी असावी म्हणून सगळ्यांनीच. म्हणजे मी एवढ्यासाठी विचारतेय, की आता जी कोणी मंडळी लग्न करण्याच्या प्रोसेसमध्ये आहे, विचारात आहे, तर ॲटलीस्ट ते एक ही ॲक्शन किंवा एक स्टेप घेऊ शकतात, की याच्यात कुठेही आम्ही एकमेकांना नावं ठेवत नाही किंवा अविश्वास नाही पण एक आपल्याकडे नोंद असावी म्हणून हे करतो आहे. अगदी म्हणजे दस्तऐवज तयार करण्यासाठी म्हणून. पण मी एक पाऊल पुढे जाऊन असं म्हणेन, की एकतर लग्न करताना कोणीच दूधखुळं नसतं. त्याच्यामुळे थोडंसं अवेअर असणं प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि अवेअर असणं म्हणजे काय? तर डेटिंगला गेल्यानंतर, लग्नाच्या आधी जेव्हा भेट होते, त्याला आपण डेटिंग म्हणू किंवा बघण्याचा कार्यक्रम म्हणू, काही असेल. डिस्कशन्स होतात. त्याच्यानंतर बऱ्याचदा असं होतं, की खूप लोकांची खूप दिवस, वर्ष लग्न होत नसतात हं. आणि जेव्हा पहिल्यांदा कुठून होकार येतो, तेव्हा हुरळून जातात, की आपल्याला होकार मिळाला आणि ह्याच्यातूनच खूप जास्त उल्हासून जाऊन काहीच तपासणी ते करत नाही. अशा स्थितीमध्ये कितीही वेळा होकार जरी मिळालेला असला, तरी आनंदून न जाता किंवा आनंद व्यक्त करायलाही हरकत नाही. परंतु थोडंसं कॉशियस व्हायला काय हरकत आहे? म्हणजे जेव्हा हातात आलंय तर निसटू नये हां, ते असं. अगदी योग्य आहे, की निसटू नये हे अगदी बरोबर. पण हातात आलेलं निदान हे धरण्याच्या लायकीचं आहे एक्झॅक्टली. का धरण्याच्या लायकीचंच नाहीये, एवढं तरी बघणं आपल्या हातात आहे. आणि ते बघण्यासाठी जर सांगितलं असेल, तर कागदपत्र मागणं हे काही गैर नाहीये. म्हणजे समजा मला सांगितलं, की माझा पगार अमुक-अमुक, मी या कंपनीत काम करतो. तर तू त्या कंपनीत काम करतो, तुझी एखादी सॅलरी स्लिप मला दाखवू शकशील का? हे विचारणं किंवा एखाद्याने देणं हे काहीच गैर नाहीये. त्याच्यामुळे असं मागितल्यानंतर तुमचा एवढा पण विश्वास नाही का आमच्यावर? असं जेव्हा मनात येतं ना, तेव्हा काहीतरी चुकतंय. कारण हे नातं बिल्ड होतं ट्रस्टवरती एक्झॅक्ट. आणि ट्रस्ट बिल्ड होण्यासाठी काहीतरी प्रिमाइस पाहिजे आणि तो प्रिमाइस हा एकमेकांवरती दाखवलेल्या म्युच्युअल ट्रस्टनीच निर्माण होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे तो मी त्याला नकार देणं हा पण कशाच म्हणजे पर्सनली घेऊन किंवा इगोवर घेण्यात त्याला काही अगदी बरोबर, नाही. अगदी बरोबर. हा इगोचा प्रश्नच नाही कारण अख्ख्या आयुष्याचा प्रश्न आहे हा आणि त्याच्यामुळे लग्नाआधी एवढी चौकशी करणं तर नक्कीच क्रमप्राप्त आहे आणि ह्यात काहीही गैर नाही. कागदपत्र मागणं किंवा पुरावा मागणं आणि ह्याच्यामध्ये आपण पुरावा मागत नसून आपल्या फ्युचरच्या सिक्युरिटीसाठी बघतो पण आहोत. नोंद ठेवतोय त्याची. नोंद ठेवतोय. हां. पण कधी-कधी ना काही घरांमध्ये अनुवंशिक आजार असतात. कधी मुलाला किंवा डायरेक्ट नाही, पण कधीतरी चुलतमध्ये किंवा अगदी सख्या भावांमध्ये देखील, बहिणींमध्ये पण गतिमंदत्व असू शकतं किंवा काही अगदी ज्याला म्हणजे पॅथॉलॉजिकली लायर असणं किंवा काही मानसिक गंभीर आजार असणं पण असू शकतं. आणि ती माहिती नाही दिली, तर फसवणूक होऊ शकेल याची पण कल्पना नसते.
म्हणजे त्यांचं इंटेन्शन नसतंच फसवण्याचं. पण मग ते कशाला सांगायचं ना? अशावर पण सांगितलं जात नाही. मग अशा वेळेला त्यांचं इंटेन्शन फसवणुकीचं नव्हतं, म्हणून मग ते सूट असते का? मुळामध्ये फॅमिलीमध्ये असलेला कुठलाही एलिमेंट मानसिक विचारल्याशिवाय इथं कोणी सांगत नाही. बरोबर. कोणी सांगत नाही. आणि हे गृहीत धरतात की सगळं छानच आहे. आणि एखाद्याच्या मध्ये असलेला गुण किंवा दोष हा अनुवंशिक आहे किंवा नाही, हे बऱ्याचदा त्यांनाही माहिती नसतं. हं. म्हणजे एखाद्या घरामध्ये 3 पिढ्या समजा एखादा आजार चालत आलेला आहे, तरीसुद्धा त्यांना असं वाटत नाही की ती गोष्ट अनुवंशिक आहे. त्यांना असं वाटतं की कदाचित पुढच्या जनरेशनमध्ये ते होणारच नाही. अशा वेळी जेव्हा स्थळ बघायला जातो आपण एक वेगवेगळ्या नातेवाईकांशी भेटतो, तेव्हा आपणही डोळसपणे बघितलं पाहिजे ना, हं. की अमुक-अमुक नातेवाईकामध्ये खरंच काही फॉल्ट दिसतोय का? जसं व्हिजिलन्स ज्याला म्हणतात, म्हणजे एखादी गोष्ट समोरच्यानी सांगणं जसं जरुरी आहे, तसं स्थळ बघायला जाताना आपण पण थोडंसं व्हिजिलंट राहणं गरजेचं आहे. डोळे उघडून डोळसपणे. आणि म्हणूनच बऱ्याचदा जेव्हा बघण्याचा कार्यक्रम व्हायचा, तेव्हा वधू किंवा वराबरोबर जे बघायला जातात त्याच्याबरोबर खूप नातेवाईक घेऊन जायचे. का? तर एखादी गोष्ट एखाद्याच्या नजरेतून जर मिस झालेली असेल, तर ती दुसरा बघेल. त्याचं कारणच ते होतं, की जास्ती लोकं जातील, बघतील, विचारतील की कसं-कसं आहे. कारण ज्याचं लग्न होतंय कदाचित तो वेगळ्या मनस्थितीमध्ये आहे. पण त्याचे आई-वडील, मित्रमंडळी, भाऊ-बहीण हे त्याच्यासाठी त्याच्याबरोबर जायचे, की डोळसपणे बघता यावं. पण मग कदाचित म्हणून सध्या असं वाढताना दिसतंय का? कारण की सध्या फक्त मुलं-मुली आधी भेटतात. त्यांना जर आवडलं, पसंत पडलं, तर मग आई-वडील पुढे येतात. म्हणजे बाकी तर खूप मंडळी दूरच राहिली. फक्त घरचे आहेत ते देखील खूप 4थ्या-5व्या भेटीनंतर असतात. न्यूक्लिअर होत चाललाय समाज. आणि जसा-जसा समाज न्यूक्लिअर होत चालला, तसं-तसं आपण आपले सण-समारंभ हे नातेवाईकांबरोबर न साजरे करता आपापले साजरे करायला लागलो. बदलता समाज आहे हा. आणि हे मान्य करायला हवं. चूक किंवा बरोबर हे त्याचा काही संबंधच नाही. बरोबर. तीच गोष्ट याच्यामध्ये पण आली. बऱ्याचदा मुलं-मुली लग्नानंतर वेगळा संसारच थाटतात. हं. ते त्यांच्या आई-वडिलांबरोबर, सासू-सासऱ्यांबरोबर राहत राहतच नाही. पण नाही. त्याच्यामुळे ती न्यूक्लिअरिटीची जी कन्सेप्ट आलेली आहे, की आम्ही वेगळे होणार लग्नानंतर किंवा आम्ही वेगळेच आहोत, आम्ही स्वतंत्र आहोत, आम्हाला स्वातंत्र्य हवंय. याच्यातूनच आलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. त्याच्यातला हा एक तोटा आहे. पण शेवटी संसार त्या दोघांचा आहे. त्याच्यामुळे फसवणूक झालीये किंवा नाही हे त्या व्यक्तीने ठरवावं. आई-वडिलांनी नाही. म्हणजे समजा असं झालं, की एखाद्या आईला किंवा वडिलांना वाटतंय, की ती फसवणूक आहे. पण त्या मुलीला किंवा मुलाला वाटत वाटत नसेल, तर तो त्यांचा संसार आहे त्यांचंच. पूर्णपणे. पण याच्यामध्ये म्हणजे अगदी लग्नाच्या वर्षभराच्या आतच लक्षात येईल सगळ्या फसवणुकी झालेल्या किंवा काय असं पण नाही. तर या परिस्थितीमध्ये मग ती म्हणजे अनलमेंट असेल किंवा डिव्होर्स असेल म्हणजे मोस्टली अनलमेंटच तुम्ही म्हणता तसं. पण मग त्याचा परिणाम पुन्हा कस्टडी, मुलांची एलिमनी, मेंटेनन्स ह्याच्यावर पण वेगळा पडत असेल ना? नाही. फसवणूक कुठल्या पद्धतीची आहे त्याच्यावर अवलंबून आहे कस्टडीचा काय होणार. फसवणूक कधीही लक्षात येऊ शकते. लग्न झाल्याच्या पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, 10व्या वर्षी, अगदी 20व्या वर्षी देखील. तोपर्यंत जर मुलं झालेली असतील, हं. तर त्या मुलाचा ताबा फसवणूक कशी आहे त्याच्यावरून नाही ठरत. अच्छा. त्या मुलांशी त्या आई-वडिलांचं वागणूक कशी आहे. कस्टडी हा विषय मुलांच्या वेलफेअरच्या नुसारच बघितला जातो, बरोबर. की त्या मुलासाठी काय चांगलं आहे. फसवणूक करणारा पालक जर मुलाशी पालक म्हणून चांगला बघत असेल, तर काही प्रॉब्लेम नाहीये. तो त्या बायकोशी किंवा नवऱ्याशी झालेली फसवणूक आहे ती. त्याच्यामुळे डायरेक्टली संबंध नाही अनलेस देअर इज सम अदर लेयर टू इट. त्या फसवणुकीला जर वेगळे कंगोरे असतील तर गोष्ट वेगळी. परंतु जेव्हा नलिटी होते, त्या पालकत्वावरती काहीच फरक पडत नाही. ती मुलं जरी लग्न रद्द झालं, तरी लेजिटिमेटच राहतात, असा आपला कायदा आहे. म्हणजे जरी भविष्यामध्ये असं झालं, की लग्न रद्द झालेलं आहे, तरी लग्नापासून झालेली जी काही मुलं आहेत, ती कायमस्वरूपी लेजिटिमेट राहतात. लग्न रद्द झाल्यामुळे आणि हे आता अविवाहित झालेले असल्यामुळे त्यांना झालेली मुलं ही काही इलिजिटिमेट होत नाहीत. तरी देखील डायव्होर्समध्ये जे काही एलिमनी किंवा मेंटेनन्स असतं, तो तसं सिमिलरच इथे असतं सगळं ते. काहीच फरक नसतो. फक्त स्टेटसमध्ये फरक पडतो. ओके. म्हणजे ते आता अविवाहित होणार असतात, काय? घटस्फोटित नाही. आणि मेंटेनन्सचा फरक केव्हा पडतो? जेव्हा कोण खोटं बोललंय ते. म्हणजे आता एखादी स्त्री खोटं बोललेली आहे आणि तीच मेंटेनन्स मागतेय कोर्टामध्ये येऊन. ओके. तर मात्र फरक पडू शकतो. ते फ्रॉड कुठल्या स्वरूपाचा आहे? म्हणजे फ्रॉड जर असाच आहे, की मी फक्त श्रीमंत व्यक्तीशी पैशासाठी म्हणून लग्न करतीये हं. आणि मला खूप जास्ती पैसे उकळण्याच्या हेतूने मी जर लग्न केलं असेल, तर त्या व्यक्तीला काही मेंटेनन्स मिळणार नाहीये कोर्टाकडून. सिद्ध झालं तर, बरं. की मोडसच तसं आहे. येतात की अशा केसेस, की 7-8, 8-8 लग्न करतात बापरे! फक्त पैसे काढण्यासाठी. पहिलं लग्न करायचं, नवऱ्याकडनं 50,00,000 मेंटेनन्स. दुसरं लग्न करायचं, नवऱ्याकडनं 70,00,000 मेंटेनन्स. तिसरं लग्न करायचं, नवऱ्याकडनं 10 कोटीचे दागिने काढले. अशा स्वरूपाची 8-8, 10-10, 52-52 लग्न केलेल्या पण केसेस समोर येतात. अशामुळे मग त्यांना नाही मिळत मेंटेनन्स जर सिद्ध झालं सिद्ध झालं. तर.
पण फ्रॉड मी म्हणलं तसं कुठल्या स्वरूपाचा आहे, कुठल्या लेयरचा आहे, त्याच्यावरती ते अवलंबून आहे. म्हणजे एक जे आहे की वन साइज फिट्स ऑल असं जसं समुपदेशनात नाही हां, तसं या मॅट्रिमोनियलमध्ये पण नाहीये. इव्हन ज्या सुप्रीम कोर्ट्स किंवा हाय कोर्ट्सकडनं आलेल्या केस लॉज असतात ना, त्या पण डायरेक्टली त्याच्याच्या तशा लागू नाही म्हणजे होत. तर सगळ्यांना केस सारखे नियम किंवा सारखं जजमेंट नाही येणार. नाही येणार. नियम सारखेच आहे, हां, पण त्याचे इम्प्लिमेंटेशन वेगवेगळं होऊ वेगळं असू शकतं म्हणजे परिस्थितीनुसार. केस परत्वे, व्यक्ती परत्वे सगळं आहे. येस. मला वाटतं जसं आपण मागच्या भागात बोललो, की खूप सारं असतं बोलण्यासारखं, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे साधारण लोकांना या दृष्टीने सजग करणं हा आपला मुख्य हेतू आहे. पण तरी सध्याला लग्न जमणं आणि ती टिकणं, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे फक्त जमून चालणार नाही तर ती टिकली पण पाहिजेत. हे तसंच थोडंसं किचकट, दुरापास्त पण होत चाललेलं आहे. बरोबर. त्यामुळे आधीच चिंतेत असलेले पालक अजून घाबरून जाऊ नये म्हणून तुम्ही काय सांगाल, की लग्न जमवण्याच्या प्रोसेसमध्ये असं पुढे भविष्यात होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी? या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी फक्त मी एकच गोष्ट सांगेन, जी आपल्या आत्ताच्या डिस्कशनमध्ये नाही आली, जी खूप महत्त्वाची आहे. बऱ्याचदा असं होतं, की फसवणूक हा जो ॲस्पेक्ट आहे ना, तर बऱ्याचदा असं वाटतं, की फसवणूक ही कुणी केलेली ना, ते खूप महत्त्वाचं आहे हां, ह्याच्यामध्ये. म्हणजे त्या व्यक्तीची जी काही खरी माहिती आहे, ती जर घरच्यांना मिळालेली असेल, मुलाच्या किंवा मुलीच्या घरच्यांना आणि त्यांनी ती मात्र सांगितलेली नसेल. म्हणजे कधी-कधी असं होतं, की मी मॅट्रिमोनियल प्रोफाइल लॉग इन करतोय माझ्या मुलासाठी किंवा मुलीसाठी. मी स्थळ बघितलं, मला ते ओके वाटलं. पण मी माहिती देताना माझ्या मुलीला फिल्टर करून दिली. अच्छा. आणि अशा वेळी जर त्या मुलीला वाटत असेल माझ्यावर फ्रॉड झाला, तर इट इज रॉंग. कारण तो फ्रॉड हा ग्रूम किंवा ब्राईडकडनं आलेला नसून स्वतःच्याच आई-वडिलांकडनं हं. आलेला आहे. त्याच्यामुळे हेही महत्वाचं की फ्रॉड हा मुलाकडनं किंवा मुलीकडनं आलेला असला पाहिजे, स्वतःच्याच आई-वडिलांकडनं नाही. कारण असं होतं, की फिल्टर होऊन इन्फॉर्मेशन दिली जाते स्वतःच्याच नातेवाईकांकडनं. आणि लग्नानंतर बदलतील या एका मोठ्या मिथखाली फार बदलतील किंवा आपल्याच आई-वडिलांना वाटत असतं, की ही माहिती दिली तर कदाचित आपलंच लेक नाही म्हणेल हां. त्या गोष्टीसाठी. तर त्याला सेव्ह करण्यासाठी किंवा लग्न व्हावं ही त्यांची इच्छा असल्यामुळे असं व्हावं. तर तो फ्रॉड नाहीये त्या केसमध्ये कारण हॉनेस्ट इन्फॉर्मेशन दिली होती. हा एक मुद्दा राहिला म्हणून फक्त मी हायलाइट केला. आता तुमच्या प्रश्नाकडे येतो मी. हे टाळायचं जर असेल, की अशी गोष्टी होऊ नयेत भविष्यात, तर मुळात लग्न करत असताना थोडंसं डोळसपणे लग्न करणं आवश्यक आहे. आपण ज्या काही अपेक्षा ठेवतो लग्नापासून, त्या अपेक्षा व्हॉइस आउट करून त्या समोरच्या व्यक्तीला त्या तशाच मांडणं आधी, हे गरजेचं आहे, पहिला भाग. दुसरा भाग, त्या अपेक्षा मांडत असताना आणि समोरच्याचं उत्तर आलेलं असताना ते डॉक्युमेंटेड असणं गरजेचं आहे. जरी आपल्याकडे प्रीनप अग्रीमेंट नाहीये, नाही. तरीसुद्धा आपण एकमेकांना दिलेली माहिती तर नक्कीच प्रिझर्व्ह करू शकतो. बरोबर. आणि त्याच्यामुळे ती गोष्ट जरी केली, तरीसुद्धा मी म्हणेन की पुरेसं सॅटिस्फॅक्शन होऊ शकतं, जर आपल्याकडे लेखी स्वरूपाची माहिती असेल तर. असं होतं कधी-कधी, की सगळीच लग्न काही मॅट्रिमोनियल वेबसाईट्सवरनं नाही जमत. त्याच्यामुळे जी सगळी माहिती आपण वेबसाईटवर टाकलेली असते, ती कधी-कधी नसते समोरच्याकडे. कधी-कधी माझ्या काकांनी सुचवलंय, मामांनी सुचवलंय, मावशींनी सुचवलंय म्हणून आलेलं स्थळ असतं. आणि ते स्थळ येत असताना बऱ्याचदा जो बायोडाटा आपल्याकडे आलेला असतो, आपण तो बघतो आणि कुठेतरी रद्दीमध्ये तो जातो. तो जर बायोडाटाचा जो कागद आहे, तो जरी जपून ठेवला ना, तरीसुद्धा खूप काम होईल असं मला वाटतं. बरोबर. बरोबर. फ्रॉड हा इतर खूप मोठा विषय आहे आणि त्या संदर्भातल्या जर तुम्हाला काही वेगळ्या शंका असतील, की फ्रॉड म्हणजे काय? किंवा खरंच माझ्याबरोबर फ्रॉड झालाय, तर मी काय करायला पाहिजे? केसमध्ये नमूद काय करायला पाहिजे? किंवा काय-काय स्वरूपाचे पुरावे लागतात? या सर्व प्रकारची माहिती ही माझ्या YouTube चॅनलवरती फ्रॉड या नावाच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी दिलेली आहे. तर त्याचे मी लिंक्स मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषांमधल्या फ्रॉड या विषयावरची लिंक मी मॅडमला सांगतो, की YouTube चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाका आपल्या आजच्या व्हिडिओच्या, सो दॅट तुम्हाला ते व्हिडिओ जर बघायचे असतील आणि फ्रॉडविषयी अजून काही समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला ते मिळू शकेल. म्हणजे हे ऐकून मला वाटतं जे थोडेसे धास्तावलेले पालक असतील ते जरा रिलॅक्स होतील, की घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. पण थोडं सजग राहा, डोळसपणे बघा आणि मुला-मुलींनीही फक्त त्या दोघांनीच न ठरवता थोडी अजून घरातली वरिष्ठ मंडळी जी आहे, ज्येष्ठ मंडळी आहे, त्यांचाही सहभाग असू द्या या पूर्ण प्रोसेसमध्ये. म्हणजे लग्न जमण्यामध्ये आणि ती टिकण्यामध्ये नक्कीच मदत होईल. सर, खूप महत्त्वाची माहिती तुम्ही आज दिलेली आहे आणि नक्कीच लोकं याच्यावरती विचार करतील आणि त्या दृष्टीने पावलं उचलतील. तेव्हा पुन्हा एकदा तुमचं सायकॉलॉजी संडेज ह्या चॅनेलमध्ये मनापासून तुमचे मी आभार मानते आणि पुन्हा आपण पुढच्या भागामध्ये अशाच एका महत्त्वाच्या विषयाला घेऊन येणार आहोत. थँक थँक यू सो मच.